नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्ववैमनस्यातून एका 35 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। संजय दुर्गाशंकर ठाकूर असे मृत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे नंदनवन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 22 मे रोजी संध्याकाळी 6च्या सुमारास संजय हा नंदनवन झोपडपट्टी परिसरातील गल्ली क्रमांक 1 जवळ उभा होता। याच दरम्यान जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी आयुष उडेलकर आणि अभिषेक होम यांनी त्याला गाठले। त्यानंतर दोघांनी संजयवर धारदार चाकूने हल्ला केला। हा हल्ला गंभीर स्वरूपाचा असल्याने संजयचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। या कारवाईबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत 22 मे रोजी संध्याकाळी एका 35 वर्षीय तरुणावर जुन्या वादातून 2 इसमांनी चाकूने हल्ला केला। यामध्ये सदर तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे। आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास वेगाने सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी कैलास देशमाने यांनी दिलेली है। कल रात में 6:30 बजे मृतक नामी संजय उर्फ मोनू दुर्गाशंकर ठाकुर ये नंदनवन झोपड़पट्टी गली नंबर 1 में खड़ा था। उस टाइम में आरोपी नामे आयुष उडेलकर और अभिषेक विनोद हुमने ये दोनों ने आके उनकी जो पिछली रिवाइवल थी, कुछ दोपहर में उनका छोटे से कारण से जो वारदात हुई थी उसका बदला लेने के लिए उन्होंने उसके ऊपर चाकू और पत्थर से हमला किया। उसमें उसकी डेथ हो गई। उसके हिसाब से यहाँ पे पुलिस थाना नंदनवन में अपराध क्रमांक 218/2026 BNS 103 के तहत में गुन्हा दाखल हुआ है। अभी इन्व्हेस्टिगेशन चालू है। नागपुरातील ही घटना वैयक्तिक वादातून कायदा हातात घेण्याच्या वाढत्या प्रवृत्तीवर बोट ठेवणारी आहे। किरकोळ किंवा जुन्या वादाचे रूपांतर थेट हत्येसारख्या गुन्ह्यात होत असल्याने समाजात संयम आणि पोलिसांचा वचक वाढवण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे। तुर्तास पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।